नमस्कार. बऱ्याच वर्षापूर्वीचा वृत्तपत्रातला मथळा. 5 वर्षाच्या मोठ्या भावानं काही महिन्याच्या छोट्याला गोरा करण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि पुढचं वाचवत नव्हतं. प्रस्तुत कविता हृदयद्रावक दुर्घटनेवर आधारित आहे. कवितेचं नाव आहे झालं भलतंच. कागं आई बाबू आपला गेला देवाघरा, कागं आई बाबू आपला गेला देवाघरा, मी तर त्याला करणार होतो माझ्या एवढाच गोरा. परवाच नाही का काकी म्हणाली, परवाच नाही का काकी म्हणाली, तुझा भाऊ किती काळा, गोऱ्या गोऱ्या तुला एवढाही शोभत नाही बाळा. लोळके मळके कपडे नाही का तू मशीनमध्ये टाकत, पांढरे शुभ्र होऊन आल्यावर आनंदाने हुंगत. खरंच सांगतो आई त्याला फक्त करणार होतो गोरा, खरंच सांगतो आई त्याला फक्त करणार होतो गोरा, गोऱ्या गोऱ्या बाबूचा दादा म्हणून मिरवणार होतो तोरा. असं काय ग झालं त्याचं आई माझ्याकडून, असं काय ग झालं त्याचं आई माझ्याकडून, रागे भर ना ग आई मला, काढ ना ग बदडून. आजच्या एवढी भीती तुझी कधीच नाही वाटली, आजच्या एवढी भीती तुझी कधीच नाही वाटली. आजी म्हणते पोर माझी आयुष्याची मिटली. बाबाई घरभर फिरतात लपवत डोळ्यामधलं पाणी, माझ्याशी का बोलत नाही तुमच्यातलं कुणी कुणी. करायला गेलास एक अन झालं भलतंच पोरा, करायला गेलास एक अन झालं भलतंच पोरा. खांद्यावरचा आजोबांचा हात तेवढाच काय तो खरा, खांद्यावरचा आजोबांचा हात तेवढाच काय तो खरा. तर असं असतो कवी. त्याचा असतो एक आतला गाव, त्याचा असतो एक आतला गाव. आणि आता ह्या गावाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एक असतो आतला रस्ता, एक असतो आतला रस्ता आणि असतो आतला गाव. आपण असतो आपल्यासमोर, आपली पोच आपली धाव. सगळं असतं खरंखुरं, सगळं असतं खरंखुरं, खोट्याला नसतो वाव. हिशोब सारा चोख बरं, मोजला जातो प्रत्येक घाव. कधी असतं पुरून उरणं, कधी वकवक कधी हाव, कधी अचकीत भरून येणं, सांड लवंडही एखादा डाव. आणि एक पूल असतो, आणि एक पूल असतो त्याचं म्हणे काळीज नाव. पार याला केल्यावर गो माणसालाही येतो भाव. काव्य वेडाचा महिना श्रावण आणि त्यात होणारी श्रावण बाधा याचा प्रत्यय या पुढच्या नादमय कवितेत ऐका. कवितेचं नाव आहे श्रावण बाधा. आठवणींच्या निगुतीने घड्या घालून, आठवणींच्या निगुतीने घड्या घालून थेंबानी माखलेल्या तळ्यात व्यवस्थित सोडताना कवीला वाटलं होतं आता ह्या वर्षी श्रावण बाधणार नाही. कवीला वाटलं होतं आता ह्या वर्षी श्रावण बाधणार नाही. श्रावण तो सरसरत शिरशिरत भिजवत रिजवत सजवत नटवत निथळत निनादत आलाच. पण शहाणा कवी बदला नाही. नव्या कोऱ्या मोठ्या छत्रीची ढाल मिरवत राहिला. मग श्रावण मिश्किल किरणातून ठिपकत, मल्हार मुरक्यातून हरखत, तालबद्ध पागोळ्यातून टपकत, फांद्यांना हिंदोळ्यातून झुलवत, कड्या कपारीतून झेपावत, गंधाळ मातीतून तरारत, अकस्मात विजेतून चमकत, हट्टाने हक्काने धमकवत, जो आला कवीची राहिली ना धडगत, कवी पुन्हा वेड्यागत. तर अशा या पावसावर मनापासून प्रेम करणारा कवी त्याच्या प्रेमात विरघळून जातो आणि शेवटी स्वतः पाऊस होऊन जातो. माझी आवडती कविता, कवितेचं नाव पाऊस. तू पाहिलंस म्हणे, तू पाहिलंस म्हणे आभाळ भरून येताना दिशा कातर होताना. तू पाहिलंस म्हणे आभाळ भरून येताना दिशा कातर होताना, वाऱ्याला वाचताना विजेला नाचताना, पाण्याला कोसळताना मातीला वितळताना. तू पाहिलंस म्हणे, तू पाहिलंस म्हणे, पण कधी पाहिलंस का, पण कधी पाहिलंस का मला पाऊस होताना. कवीची प्रत्येक कविता त्याला एक नवी ओळख देते.
माझ्या कवितेने दरवेळी दिली मला एक नवी ओळख. माझ्या कवितेने दरवेळी दिली मला एक नवी ओळख. ओळी गणिक ती ओळखीची होते, माझी वाटू लागते. आपलीशी वाटता वाटताच निसटते पुन्हा अनोळखी प्रांतात. एखाद्या नव्या कडव्यातून सुचू पाहात, एखाद्या शब्दातून रुजू पाहात. भाषेला वेचत, अर्थातून साचत, लईला बांधत, तालाला सांधत, सहज गाठते उंच उत्तुंग टोक आणि मग पुढच्याच क्षणी कोसळते परिपूर्ण होऊन अविरत अनिर्बंध प्रपात जणू. मी अनिमिष तृप्तीचे तुषार झेलत पुन्हा नवी होत, नवी ओळख वागवत पुढच्या कवितेच्या प्रतीक्षेत. आणि मग एखादा रसिक कवीला पुस्तकाबद्दल विचारतो, तेव्हा कवी मनोमन म्हणतो, छापा म्हणता हे घाव, छापा म्हणता हे घाव, जखमा, सल, खोल, छापा म्हणता हे तीर आरपार छेदणारे, चिंधड्या चिंधड्या करत उभे आडवे तिरकस सरळ भेदणारे. मला विचाराल तर काढू नका खपली, मला विचाराल तर काढू नका खपली, जखम चिघळेल. त्यापेक्षा वाचा मला चालतं बोलतं पुस्तक अजूनही जिवंत. कवीच्या अंतर्मनातील सल टिपणारी ही पुढची कविता एकटी घरी असलेल्या छोटीची मनोव्यथा मांडणारी कविता. कवितेचं नाव वेळ रात्रीची 7:30. वेळ रात्रीची 7:30, ती उभी घराच्या आत. जसं कुणी स्टॅच्यू म्हटलेलं अन तिचं अख्खं जग गोठलेलं. सावध बंद खिडकीशी ओठंगून, काचेला अप्र नाक टेकवून, जबाबदार ग्रिल्सच्या आर पार नजर, बटा आणि आठ्या कपाळभर. आधाराच्या तळव्यात रुतलेले गाल, काळजात भीतीची छोटी ढाल. खोलीभर कपडे, युनिफॉर्म, बॅग, अर्धवट गृहपाठ, चिडीचुप्प. खोलीभर कपडे, युनिफॉर्म, बॅग, अर्धवट गृहपाठ, चिडीचुप्प. पेन्सिल, पेन, रबर, रंग, खेळ अगदी गप्प गुप्प. टेबलवर मोबाईल, काळोखा मूक कानकोंडासा. टेबलवर मोबाईल, काळोखा मूक कानकोंडासा. टीव्ही ही खिन्न सुन्न चपराक दिल्यासा. बशीतलं खाणं रुसलेलं, कपातलं दूधही पेंगुळलेलं. अख्खा जीव कानात गोळा, दरवाजात फिरलेल्या चावीचा कानोसा घेत. अख्खा जीव कानात गोळा, दरवाजात फिरलेल्या चावीचा कानोसा घेत. ऑफिसमधून परतलेल्या आईबाबांच्या हाकेच्या प्रतीक्षेत. जिवंत व्हायला आतुर, ओव्हरच्या क्षणाची वाट बघत, दीर्घ काळजीचं ओझं वाहात. वेळ रात्रीची 7:30. मुलांच्या संवेदनाक्षम भावविश्वात सामील होत असताना सक्षम पुढची पिढी घडवणं, संस्कार रुजवणं काम बिलकुल सोपं नाही आहे. बरं, संस्कार कालबाह्य होतात, मग पुढची पिढी सकारात्मक, सक्षम, प्रयोगशील, नव आव्हानांना सामोरं जाणारे, त्यांना पडणारे नवे प्रश्न आणि त्यावर त्यांनीच शोधलेली उत्तरं बघा पडतात का. कवितेचं नाव आहे बाईच्या जातीनं. बाईच्या जातीनं कसं हसावं, कसं बसावं, कसं उठावं, कसं नटावं शिकवलंस मला. बाईच्या जातीनं कसं हसावं, कसं बसावं, कसं उठावं, कसं नटावं शिकवलंस मला. शिकेल तो टिकेल हे उमजून शिकावं, कमवावं, लायक बनावं हेही शिकवलंस. आणि मग वेळोवेळी सावध सुरक्षित कसं राहावं हेही. वयाची पावलं ओळखून 4 चौघात कसं बोलावं, किती बोलावं, कधी गप्प राहावं हेही शिकवलंस. चालत्या बोलत्या स्वतःच्या उदाहरणासहित.
काळजी घेत माझ्यातल्या सळसळत्या रक्तावर पोसलेला टोकदार मीपणा अलगद वेचत वेळोवेळी बोथट करत. रुजू पाहणाऱ्या स्वातंत्र्याच्या पंखांना निगुतीनं छाटत. अगं, संसारात हे नाही बाई उपयोगाचं, असं सारखं अधोरेखित करत आणि माझ्या मनात असंख्य प्रश्नचिन्ह कोरत. हे आखलेलं बाईपण, रेखलेलं आईपण कसं आणि का पेललंस तू आई? हे आखलेलं बाईपण आणि रेखलेलं आईपण कसं आणि का पेललंस तू आई? नाही वाटली का गं गरज कधी वर्तुळ भेदण्याची, साचात छेदण्याची? का कैद केलं स्वतःला आयुष्यभर आदर्श संसार नावाच्या चक्रव्यूहात? कधीच पडली नाहीस कशी तू सुटेपणाच्या मोहात? एकदाही उतरली नाहीस मन नावाच्या डोहात? स्वतःला प्रचंड गृहीत धरताना काहीच नाही का गं वाटलं? का गं तुझ्या डोळ्यातलं सारं सारं पाणी आटलं? आठवलं नाहीच तुला तुझ्यातलं हिरवेपण? जाणवले नाहीत का गं मनाचे ऋतू अनसण? नसेल होत तुला काही, नसेल होत तुला काही, मला काहीसं होतंय. बाईपणाची झूल टाकून माणूस जन्म घेतय, बाईपणाची झूल टाकून माणूस जन्म घेतय. अशाच माणसांच्या शोधात मला माझी कविता गवसते आणि मी तिला तुमच्यापर्यंत पोचवते. इथे आजच्यापुरती आपली रजा घेते. धन्यवाद.